कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव संत श्रेष्ठ सद्गुरू गणावधूत महाराज भक्ती सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप बिरांजे यांनी स्वखर्चातून 16 सीसीटीव्ही बसवलेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संदीप बिरांजे आणि अर्चना बिरांजे यांच्या कामाचं कौतुक केलं. महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. सध्या राज्यात चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू असून आमदार सतेज पाटील यांना लक्ष्य केलं जात असलं तरी काँग्रेस आणि समविचारी पक्षच निवडणूक जिंकतील असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. या राज्यात काय चालले, या देशात काय चालले, कशा पद्धतीने दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे हे पूर्ण तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आता बंटी साहेबांना कुठेतरी टार्गेट केलं जाईल. संदीप, आता आपली जबाबदारी या ठिकाणी मोठी असणार आहे की बंटी साहेब जरी कॅप्टन असले तर खालचे प्लेयर जरा स्ट्रॉंग लागणार आहेत. त्यामुळं या सगळ्या प्लेयरची जबाबदारी असणार आहे की आपण आपापला भाग कसा सांभाळायचा, कशी बॅटिंग करायची, कशा पद्धतीने सिक्स मारायची, कुठेही त्या ठिकाणी गाफील राहून चालणार नाही. तुम्ही जर फिल्डिंग टाईट केली तर निश्चितपणे ही मॅच बंटी साहेबही जिंकणार आहेत हे मला या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं. या प्रसंगी माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी माजी नगरसेवक लाला भोसले, राजू साबळे, सुरेश ढोणुक्षे, प्रवीण केसरकर, सर्जेराव साळुंखे, सचिन शेंडे, बंटी हवालदार, नागेश शिंदे, सुखदेव बुद्ध्याळकर, बाबा कांबळे, उदय कांबळे, सुधाकर कांबळे, अमर साळुंखे, विजय कांबळे, अक्षय कांबळे, सुलतान शेख, पिंटू सोरटे, मीना कांबळे, संगीता चक्रे, शोभा सूर्यवंशी, रमाबाई मंचन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.